नमस्कार. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत माळीनगर जिल्हा परिषद गटाच्या 25 एरियामध्ये आहोत. आता आपल्या बरोबर या गणाच्या उमेदवार सौ कोमल पाटील आहेत. आता तुमच्या आणि लोंढे साहेबांच्या प्रचारात इथं सभा झाली. त्या सभेसाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, या तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब आणि डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे तिघे होते आणि प्रचंड जनसमुदायाच्या समोर ही सभा झाली. काय सांगाल? खरं तर अतिशय विराट सभा झाली. तुमच्या काय भावना आहेत या? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 याची आता जी आमची प्रचार सभा जी झंझावत झाली त्यात पहिला आनंद एक झाला की सर्व मोहिते कुटुंबीय आम्हाला एकत्र पाहायला मिळाले. हा सर्वात मोठा आनंद होता. आणि नेहमीपासून लवंगणामध्ये पूर्व भाग हा नेहमी एक मोहिते पाटील प्रेमी भाग ओळखला जातो आणि त्या भागातच आज मोहिते पाटील कुटुंब एकत्र आल्यामुळं एक नवीन आनंद सगळ्यांना झाला आणि त्यामुळे त्या प्रोत्साहनाने अजून आम्हाला सर्वांना, सर्व आमच्या लवंगणातील गावातील सर्व आमचे कार्यकर्ते, सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी यांना अजून एक प्रोत्साहन मिळालेलं आहे. नक्कीच. परंतु आता तुम्ही तुमच्या या निवडणुकी संदर्भात प्रचारासाठी फिरताय. या गटामध्ये मतदारांचा कसा प्रतिसाद आहे आणि विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना आपलं मत मागताय? सर्वात प्रथम आम्हाला लवंगणातील सर्व गावातून एकदम उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आणि जेणेकरून आम्हाला आमचा विजय निश्चित दिसत आहे. आता आम्हाला जास्तीत जास्त कसं लीड मिळेल ह्या प्रयत्नातच आहे आणि आम्ही सहसा रस्ते आणि पाणी हा प्रश्न आम्ही एक सॉल्व करण्याच्या दृष्टीने तो प्रश्न आम्ही मांडून म्हणजे प्रश्न कसा तो सॉल्व करता येईल हे बघत बघत प्रचार करत आहे. नक्कीच. परंतु माळशिरस तालुक्यातले जिल्हा परिषदेचे 9 गट आणि 18 पंचायत समितीचे गण आहेत. या तुमच्या राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या आघाडीकडून तुम्ही उभा आहात. समोर भारतीय जनता पार्टीचा पक्ष उभा आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काल तालुक्याच्या वरच्या भागामध्ये पालकमंत्री सभा झाली. टीका टिप्पणी झाली निधीवरून. कसं बघताय? भारतीय जनता पार्टी म्हणताय की निधी आम्हीच देऊ, आमच्या उमेदवारांना निवडून द्या, मोठ्या प्रमाणात निधी देऊ. त्या मतदारांना तुम्ही काय विजन सांगताय? आता आम्हीच निधी देऊ आणि आम्ही तुमची सर्व घडवून आणू, तर असा जर प्रचार होत असेल तर हे कुठेतरी जरा चुकीचं आहे. आणि शेवटी आपलं हे लोकतंत्र आहे. तर जसं आम्ही म्हणत आहे की आम्ही आमचा प्रचार सुरू ठेवत आहे, आम्ही आमच्या विजयाच्या दिशेने चाललेलो आहे आणि याच्याबद्दल आमचा निश्चय आहे. परवा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार परवा बोलले, फॉर्म काढताना माध्यमाशी बोलते, तुम्ही होता. काय त्यावेळेस भायासाहेब असं बोलले की आता तालुका अशा स्थितीत आहे की 9-18 आणि सुपडा साप असं त्यांचं स्लोगन आहे. तुम्ही कसं बघताय? हे भायासाहेब बोललेलं असं काय घडेल का? हो, नक्की. आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्ही आता प्रचार करताना ज्या आम्हाला अनुभव येत आहेत त्यातून तर मी नक्कीच भैयासाहेब जे म्हणतायत ते एकदम बरोबरच आहे आणि त्या दिशेने तुम्हाला लवकरच 9 तारखेलाही दिसून येईल. आपल्या बरोबर लवंगणाच्या उमेदवार सौ कोमल पाटील यांचे पतिदेव निशांत पाटील आपल्याबरोबर आहे. दादा, प्रथमतः टॉक 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता विराट जनसमुदाय 25 येथे होता आणि या सभेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयदादा, विद्यमान आमदार जानकर साहेब आणि स्वतः डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील होते. तर काय या गणामध्ये तुमच्या सौभाग्यवती उभा आहेत, काय आव्हानं वगैरे आहेत का? तसे आव्हान कुठलेही नाही आमच्या समोर एवढं मोहिते पाटील कुटुंब असताना आम्हाला कुठलेही आव्हान आमच्या समोर शून्य आहे. आम्ही कुठलेही आव्हान पेलण्याची सवय ही आम्ही गेले 20 वर्ष राजकारणात असल्यामुळं, मोहिते पाटील कुटुंब आमच्यावर असल्यामुळं गेल्या 20 वर्षात आम्ही माझी सरपंच असण्यापासून जे लोकांचा आमचा नाळ जुळलेले आहे. आमची सर्वकारी शेती मंडळी असल्याने एकत्र असल्यामुळं आमची सर्व नाळ प्रत्येक मतदारापर्यंत जुळलेली आहे. मजूरवारापर्यंत आमची माळ जुळलेली आहे. मजूरवारांचे कुठले प्रश्न असू द्या, त्या प्रश्नाला आम्ही सतत धावून जाणारे. कुठलेही प्रश्न अडचणी असल्या, पोलीस स्टेशन असो, तहसीलदार कार्यालय असो, महाराष्ट्रात कुठल्या प्रश्नाच्या बाबतीत असतं तर ते सोडवण्याचं सतत आम्ही या ठिकाणी करत आलेलो आहे. या 9-18 गणामध्ये तुमचा माळीनगर लवंग मतदारसंघ आहे. कसा निकाल राहील एकूण? आम्हाला तर खात्री आहे 100% निकाल आमच्या बाजूने असणार आहे. आज एवढी विराट सभा आपण बघितलेली आहे आणि त्या ठिकाणी आज मोहिते पाटील कुटुंब एकत्र आलेला आहे. मोहिते पाटील कुटुंबाचा जे सहकार मर्शींचा काळ असताना
जी मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणारी जी जनता आहे, पूर्व भाग हे मोहिते पाटील गणाला मानल्यानं गट आहे. तर त्या गटाप्रमाणे आपण सर्वांनी बघितलेले आहे. या विराट सभेच्या दृष्टीकोन हे निकाल काय पुढचा असेल हे सांगून जातात. नक्की दादा, खरं तर ही सहकार महर्षींची भूमी आहे. खरं तर आता विजय दादा यांनी गेली अनेक वर्ष राजकारण केलेलं आहे. ज्या माझे आमदार रामभाऊ सातपुतेंना दादांनी एका रात्रीत आमदार केलं, आज ते मोहिते पाटील परिवारावर आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर खालच्या पातळीने टीका करताना दिसत आहेत. त्याबद्दल एक तालुक्याचा एक नागरिक म्हणून तुमची भूमिका काय, तुम्हाला काय वाटतं अशी टीका झाल्यानंतर? टीकेचं राजकारण न करता जे काय लोकांची गरजू आहेत, ज्या लोकांना कामापर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा, नाही त्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा आपण लोकांचे प्रश्न जाणून घ्यावं, लोकांच्या अडचणी जाणून घेणं, लोकांच्या बांधापर्यंत पोहोचणं नाही, लोकांना निधीची काय गरज आहे, लोकांना जे काय योजना या ठिकाणी शासनाच्या आहेत ते पोहोचण्यापेक्षा, तुम्ही बाकीच्या गोष्टीवर न बोलण्यापेक्षा तर तुम्ही विकासाच्या निधीवरती बोलावं आणि जे काय टिप्पणी करायची ते तुम्ही तुमच्या प्रश्नावर जे काय निधीच्या बाबतीत असो किंवा जे लोकांना लागणाऱ्या गरजू गोष्टी आहेत त्याच्यावर बोलायला पाहिजे तुम्ही. तर नाही त्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा त्या लोकांनी प्रत्येक उत्तर तुम्हाला गेले 3 निवडणूक दिलेलं आहे, त्या ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की आपण कुठल्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. नक्कीच. तर हे होते सौ कोमल पाटील यांचे, जे त्या लवंगणाच्या उमेदवार आहेत. त्यांचे पती निशांत पाटील होते. त्यांनी आता सांगितलं, खरं तर ही सभा अतिशय महत्वाची होती. या सभेसाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, तसेच त्यांचे पुतणे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर हे समीकरण निशांत दादांनी घडवून आणलं. हे खरंच माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक नागरिकासाठी एक वेगळी पर्वणी असेल. धन्यवाद.